गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण BA तृतीय वर्षाचा पेपर क्रमांक 9 याकडे विशेषतः आज आपण जाणार आहोत. हा अभ्यासक्रमातील इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्र हे भाग पाहत असताना मागील तासामध्ये आपण इतिहास आणि आर्किओलॉजी पुरातत्वशास्त्र याचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि मानववंशशास्त्र याचा अभ्यास केलेला आहे. याचबरोबर इतिहास आणि भूगोल याचाही अभ्यास केलेला आहे. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये इतिहास आणि समाजशास्त्र याचाही अभ्यास केलेला आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं किंवा त्याला आपण यात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून संबोधूया असं म्हणजे इतिहासाचे सहाय्यकारी शास्त्रातील भाग जो काही आहेत ते म्हणजे इतिहास आणि अर्थशास्त्र हे महत्त्वाचा भाग इथे आपल्याला नमूद करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण बघतो की जे काही इतिहास आहे या इतिहासामध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत, जे बदल झालेले आहेत, संघर्ष झालेला आहे, या संघर्षाच्या मुळाशी कुठेतरी अर्थशास्त्र असतं किंवा आर्थिक बाब आहे किंवा असलेली आपल्याला दिसून येते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्या मोहिमा काढल्या होत्या त्या मोहिमा देखील या ठिकाणी पैसा मिळवणे हाच त्याचा उद्देश होता. आणि म्हणून तर सुरतेची लूट केलेली आपल्याला पाहायला मिळते, एकदा नव्हे तर दोनदा. याचा अर्थ असा होतो की कुठल्या तरी क्रांतीच्या घटनेच्या मुळाची कुठे हा अर्थशास्त्र किंवा आर्थिक बाब ही घडलेली आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासामध्ये अभ्यास करत असताना आपण बघतो की राजकीय स्वरूप कारणीभूत असतं, सामाजिक स्वरूप कारणीभूत असतं, धार्मिक स्वरूप कारणीभूत असतं किंवा इतर ज्या काही त्याला पूरक असणाऱ्या बाबी आहेत, भौगोलिक बाब म्हणजे त्या ठिकाणी पर्यावरण देखील कारणीभूत असतं. तशाच प्रकारे अर्थशास्त्र हे देखील प्रामुख्याने कारणीभूत आहे. म्हणून या इतिहास आणि अर्थशास्त्र याला कशा प्रकारचं याचं कोरिलेशन आहेत, संबंध आहेत हे आपण एकदा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अर्थ म्हणजे विनिमयाच्या खऱ्या अर्थाने साधन आहे. कारण विनिमय हा हे महत्त्वाचा भाग आहे. कारण प्राचीन काळापासून बघत होतो की वस्तू विनिमयाच्या प्रक्रियेने काय होतं, देवाणघेवाण होत होती. तर नंतर काय झालं, हे सगळं बदलत गेलं. नंतर जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धातूचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून वस्तू विनिमय हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण मानवाच्या असं म्हटलं जातं की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये अर्थ नसेल तर जीवनाला अर्थ नाही. म्हणजे जीवन आणि अर्थ हे किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला निश्चित स्वरूपात काय होतं मेन्शन करणं किंवा इथं नमूद करणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. यासाठी अर्थविषयक बाबींचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये होत असतो. ज्या काही कुठल्याही आर्थिक बाबींचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि या अर्थविषयक ज्या बाबी आहेत या अभ्यास करत असताना या ठिकाणी त्याला असणारे घटक आहेत, हे घटक देखील त्यामध्ये काय होतात, अंतर्भूत केले जातात. कारण आपण बघतो की या ठिकाणी हे ज्यावेळेस विनिमय केलं जात होतं तेव्हा धातुरूप, वस्तुरूप अशा स्वरूपाने एक चलन व्यवस्था प्रामुख्याने तत्कालीन प्राचीन कालखंडामधून पुढे आपल्याला आलेली पाहायला मिळते. आणि आजही या ठिकाणी ही चलन व्यवस्था आता काय झालेली आहे, खऱ्या अर्थाने निर्मित झालेली आहे किंवा एक रुटीनमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषत्वाने माणसाला देवघेव किंवा आदान प्रदान करण्यासाठी काही विनिमय करावे लागतात. आणि हे विनिमय करत असताना त्यासाठी त्याला आर्थिक म्हणजे पैसा याची गरज विशेषत्वाने पडते. ही देखील बाब महत्त्वाची आहे. आणि विनिमयाचा शिवाय सामाजिक मानवाची जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून हे सगळं करत असताना घटनांच्या बुडाशी अर्थशास्त्र आहे असंही आपण म्हणतो. कारण आपण बघतो ज्या क्रांत्या झालेल्या आहेत, इंग्लंडची अर्धी क्रांती असेल, जपानची मेजी क्रांती असेल किंवा इटालीची क्रांती असेल, ह्या सगळ्या जे काही रशियन राज्य क्रांती असेल, फ्रेंच राज्य क्रांती असेल, या प्रत्येकाच्या मुळाशी कुठे ना कुठे काहीतरी आर्थिक संबंध आलेला विशेषतः या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून आर्थिक बाब ही इतिहासाला कशा प्रकारे सहाय्यभूत ठरते हे देखील आपल्याला इथं महत्त्वाचं वाटतं. याचबरोबर
घटनांच्या ह्या बुडांशी अर्थशास्त्र जरी असलं तर ह्या ह्या घटना कशा टप्प्याटप्प्याने घडल्या गेलेल्या आहेत व घडल्या जातात याचं देखील सविस्तर आपल्याला इथे पाहणं महत्वाचं आहे. यामध्ये सदाशिव आठवले यांचं इतिहासाचे तत्वज्ञान या ग्रंथामध्ये सदाशिव आठवले यांचं इतिहासाचे तत्वज्ञान या ग्रंथामध्ये त्यांनी या बाबीचं सविस्तर वृत्तांत काय केलेलं आहे, मांडले गेलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी घडामोडींना भौतिक बाजू असतात, त्याचप्रमाणे माणसाच्या कृतीच्या आर्थिक गरजातून किंवा हितसंबंधातून या गोष्टी काय होतात पुढे आल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर माणसाच्या ज्या कृती आहेत या आर्थिक गरजातून आणि हितसंबंधातून पुढे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण या ठिकाणी माणूस जेव्हा जेव्हा काय करत असतो त्या ठिकाणी बदल करत असतो, त्या बदल होत असताना त्या ठिकाणी आर्थिक भाव आर्थिक बाब त्याला बदल घडायला प्रामुख्याने काय करते, कारणीभूत करत असते. म्हणजे मानवी बदलाला अर्थ हा बदलायला भाग पडतो किंवा आर्थिक कारणामुळे सामाजिक बदल किंवा स्वतःच्या जीवन श्रेणीमधला बदल हा व्यक्ती करत असतो, हे देखील मांडलेलं आहे. याचं जर आपण जर बघितलं तर याचं कार्ल मार्क्सने जे काही सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांत सामाजिक करारामध्ये कार्ल मार्क्सने यांनी देखील काय केलं होतं, अहिरे आणि नाहिरे अशा स्वरूपाचे जे काही व्यवस्था, ज्याच्याकडे पैसा आहे ते आणि ज्याच्याकडे नाही ती नाहिरे, अशा स्वरूपाची जी काही विवेचन या ठिकाणी कार्ल मार्क्सने केलेलं आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी त्याचे कसे परिणाम होतात, अहिरेकडून नाहिरेकडे कशा प्रकारे सत्ता जाते किंवा नाहिरेने कशा प्रकारची सत्ता आपल्या ताब्यामध्ये घ्यावी किंवा त्यामध्ये बदल करावेत, हे अपेक्षित कार्ल मार्क्सने या ठिकाणी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा कार्ल मार्क्सचा देखील तपशीलवार अभ्यास केला तर आपल्याला ही बाब निश्चित त्या ठिकाणी काय होते, समजू शकते. याचबरोबर इतिहासाच्या अभ्यासकाला, संशोधकाला तत्कालीन अर्थशास्त्रीय जे काही आहेत हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन असल्याशिवाय किंवा त्या ठिकाणची विचार परंपरा हे माहीत असणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला हे कदापि हे त्या ठिकाणचं विश्लेषण करता येणार नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे आदिमानवापासून तर आत्ताच्या मानवापर्यंत मानवाने केलेली ही प्रगती निश्चितच इतिहासामध्ये बदल घडणे आपल्याला आहे. परंतु जेव्हा ही बदल होत असतो किंवा परिवर्तन होत असतं, परिवर्तनाच्या मुळाशी कुठेतरी आर्थिक बाब ही प्रामुख्याने महत्त्वाची मिळते. कारण आपल्याला हेही माहिती आहे की आज जे काही म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये जो व्यापार चालत होता, म्हणजे आपण असं म्हणतो की भारतचा व्यापार हा युरोपपर्यंत जात होता आणि युरोप रोमपर्यंत जात होता आणि त्याची देखील साधनं किंवा त्याचे जे काही नाणे आहे ते देखील आपल्याकडे काही ठिकाणी पैठणला सापडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ की या ठिकाणी कुठेतरी हा व्यापार करण्यापाठीमागचा उद्देश काय होता हे आपल्या समोर येतं आणि आपण त्याची इतिहासामध्ये प्रामुख्याने नोंद घेतो. म्हणून कार्ल मार्क्स किंवा या ठिकाणी जी काही नंतर मानवाने केलेली जी काही आर्थिक परिवर्तन आहेत याचे समजून घेतल्याशिवाय कुठल्याही इतिहासकाराला आपलं जे काही त्याबाबतचं जे असणारे विश्लेषण आहे ते मांडणी करण्यासाठी प्रामुख्याने दिसत ते कमी पडेल, हे आपल्याला इथे विशद करता येईल. याचबरोबर मध्ययुगीन काळातील सरंजामशाही पद्धती होती आणि या सरंजामशाही पद्धतीचा मानवी जीवनावर कसा परिणाम झालेला आहे हे देखील आपल्याला इथे इतिहासामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. कारण सरंजामदार व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने या जी काही सर्वसामान्य जनता आहेत यांच्यावर कशा प्रकारचे कर प्रणाली जबरदस्तीने वसूल केलेले आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सरंजामशाही काळाच्या ओघामध्ये पुन्हा नष्ट झालेली आहेत हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. मात्र सरंजामदाराचा प्रभाव हा मध्ययुगीन कालखंडात मोठ्या प्रमाणात काय होता, पगडा हा सामान्य जनतेवर पडलेला होता, हे देखील महत्वाचं आहे. मग अशा प्रकारे हे पुढचं असं आपण जर म्हटलं की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली, तर ही याचे कारण असं की इंग्लंडमध्ये ज्या त्याला आवश्यक असणारं जे काही पूरक भौगोलिक परिस्थिती आहे तिथे प्रामुख्याने कारणीभूत होती. म्हणून इंग्लंडमध्ये लागणारा कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये काय झाली, क्रांती झाली आणि क्रांती होऊन
आर्थिक उत्पन्नाचा सोर्स त्या ठिकाणी वाढला गेला आणि तिला बदल प्रामुख्याने घडून आलेला आहे. म्हणून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती हा देखील एक महत्वाचा टप्पा, याच्या मुळाशी देखील अर्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. नंतर 21व्या एकीकरणाच्या बाबतीमध्ये जर्मनीची अवस्था काय झाली होती, जर्मनीचे एकीकरण जेव्हा घडून आले आहेत त्या देखील आपल्याला त्याच्या मुळाशी आर्थिक कारण आहेत हे देखील आपल्याला म्हणता येईल. मेजी क्रांती जपानमध्ये झाली आहे, यामध्ये देखील अर्थव्यवस्था कसं बदलली गेली आहेत हे आपल्याला इथे मेन्शन करता येईल. हिटलर आणि मुसोलिनी यांची हुकुमशाही ही कशा प्रकारे इथे उदय पावली गेली आणि आर्थिक स्थिती ही त्याला कारणीभूत होती हे देखील आपल्या इथं इतिहासामध्ये आपण याच्या मागेच्या अभ्यासक्रमामध्ये इतर या आधुनिक भारताच्या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे आधुनिक जगाच्या अभ्यास याच्या करत असताना युरोप असेल, या ठिकाणी ह्या क्रांत्या घडत गेलेल्या आहेत. या जपानचे असेल, जर्मनीचे असेल एकीकरण असेल किंवा इंग्लंडची औद्योगिक क्रांती असेल, हे अभ्यासलेलं आहे. आणि यामधून आपल्याला एक निदर्शन येतं की त्याच्या मुळाशी प्रामुख्याने आर्थिक बाब ही कुठेतरी आपल्याला असल्याची निश्चित काय होते इथे नमूद करावं असं वाटतंय. याचबरोबर या ठिकाणी प्राचीन काळात भारताचा व्यापार हा मोठ्या प्रमाणावर होत होता. याचे नाणे पद्धती देखील आपण अभ्यास करताना त्या ठिकाणचे चलन विनिमयाची साधनं कोणती होती आणि आपण बघतो की शेरशहाने देखील चलन निर्मिती केली होती किंवा होन आहेत किंवा जी काही म्हणजे आपण त्याला ढबू आहेत किंवा इतर जे काही विनिमयाची साधनं पैसा आहेत ही कशी काळाच्या ओघामध्ये बदलत गेलेली आहेत. मग टाकसाळी जी काही आहे ती कशी निर्माण झाली गेली, त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या टाकसाळी निर्माण करता येत होती का, स्वतःचे नाणे बाळता येत होतात का, या सगळा अभ्यास करत असताना आपल्याला त्या आर्थिक बाजू काय होत्या हे समजून घ्यावे लागेल. म्हणजेच अर्थातच अभ्यास करत असताना या आर्थिक आणि सामाजिक यांचं विवेचन हे जर करायचं असेल तर सामाजिक विवेचन करत असताना आपल्याला या ठिकाणी आर्थिक जे काही आहे ते देखील आपल्याला विवेचन समजून घेणं गरजेचं आहे. महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका, रशिया ही बळी जागतिक काय झाली सत्ता म्हणून उदय झाले आहेत. याचे कारण असं आहे की या ठिकाणी त्यांचे आर्थिक बाजू जी आहे ती मोठ्या प्रमाणात काय होती, बळकट होती आणि बळकट असल्यामुळेच या ठिकाणी रशिया आणि अमेरिकासारखे महासत्ता उदयाला, आजही बघतो आपण अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयाला आलेली आहे. आणि या ठिकाणी हे करत असताना ही महासत्ता होत असताना आजही भारत आपण महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि वाटचाल करत असताना खाऊजा ही जी काही प्रणाली लावली गेली आहेत, खाजीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला या आर्थिक बाबीचा विचार करणं गरजेचं आहे. हेच उद्देशून आपण या खाऊजासारखी जी काही पद्धती आहेत ती वापरली गेली होती आपल्या पायामध्ये ते अडॉप्ट केलेली आहेत. याचबरोबर ब्रिटिश काळातील हस्तउद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत आणि या कुटीर उद्योग, हस्तउद्योग असतील यातून देखील मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, उत्पन्नाची साधने निर्माण झाली होती. आपण बघतो की हत्तीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तिदंतापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जात होत्या आणि ते बाहेर आपण काय करतो पाठवले जात होतं. तर भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आपण पार्सल करू शकतो किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत, ज्या नाविन्यपूर्ण वस्तू आहेत त्या आपण काय करतो पाठवतो आणि त्यापासून आपल्याला अर्थजन मिळतं. केवळ हेच काय, पर्यटनाचा इतिहास पाहत असताना देखील आपण बघतो की पर्यटन हा जो व्यवसाय असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भांडवलाची गरज नाही, मात्र आर्थिक गंगाजळी निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी कुठलाही ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्या मुळाशी कुठेतरी आर्थिक बाब ही दडलेली असते. निश्चित आपल्याला इथे विश्लेषण करणं महत्त्वाचं वाटतं. याशिवाय या ठिकाणी भारताच्या जे काही पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या आहेत टप्प्याटप्प्याने, 1950 पासून जे काही भारताच्या पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या आहेत टप्प्याटप्प्याने, दर 5 वर्षामध्ये आर्थिक नियोजन करून त्याचे कोणत्या याला प्राधान्य द्यायचं आहे, आर्थिकाचा जो काही विकास दर आहे तो कशा प्रकारे काय होईल, त्याच्यामध्ये वृद्धी होईल, यासाठी प्रामुख्याने या योजना तयार केल्या गेल्या आहेत. याचं कारणच असं होतं की भारताची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रामुख्याने त्यातून नियोजन पद्धती ही होती ही बाब आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. भूतकाळातील आर्थिक जीवनाचा प्रवाह कशा प्रकारचा निर्माण झालेला आहे हे देखील आपल्याला अभ्यासता येईल. याचबरोबर भारतातील अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, म्हणजे शेती आहे, काही व्यापार आणि उद्योग आहेत. तर अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था असणारा हा भारत, याचा जेव्हा आपण पूर्णतः सामाजिक त्याचा जर अभ्यास करत असेल तर त्याच्या ह्या बाबी आपल्याला विशेषपणे जाणून घ्याव्या लागतील. याचबरोबर इतिहासात हे जे काही समाजाचे काही आहेत, वर्तमान काळाच्या परिस्थितीतून भविष्य काळात तो प्रवाह जाता दिसतो. म्हणजे इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर ह्या अभ्यास करत असताना वर्तमान काळातील जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून भविष्य काळात ज्यावेळेस आपण काय करत असतो, पावले टाकत असतो किंवा बदल घडणार असतात,
त्याच्या मुळाशी देखील काय असतं, प्रामुख्याने आर्थिक बाब हीच प्रामुख्याने सांगितली गेलेली आहेत. त्याचबरोबर काही लक्षणे आणि त्याचे काही आहेत अनुमान देखील आपल्याला काढता येऊ शकतात. आणि ही अनुमानं किंवा लक्षणं जर अभ्यासायची असेल तर आपल्याला त्या बाबीचं बदल होत असताना हळूहळू तिथं आर्थिक बाब कशा प्रकारचे तिथे इम्पॅक्ट किंवा परिणामकारक ठरलेले आहेत हे देखील आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आदी मानवाने त्याच्या गरजा भागवण्यासाठी किंवा जे काही काय केलं आहे, संघर्ष केला आपल्याला पाहायला मिळतो. कारण आदी मानवाला पैशाची गरज नव्हती, मात्र त्या ठिकाणी त्याला जे काही वस्तू आहेत त्यानंतर काळाच्या ओघामध्ये हळूहळू त्याला विनिमयाची गरज भासायला लागली आणि तिथूनच पुढे काय झालं आहे, याचा विकासाचा टप्पाकडे तो वाटचाल करताना बघतो. तर 1750 मध्ये जे औद्योगिक क्रांतीमुळे समाजात कशा प्रकारचे समाज जीवन बदलले गेले आहेत हे देखील आपल्याला इथे इतिहासामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या घटना घडतात त्या घटनेच्या पाठीमागे प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाची कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची बाब कारणीभूत असते हे आपल्याला असं म्हणता येईल. जागतिकीकरणाच्या समाज जीवनावर झालेला परिणाम कशा प्रकारे आहेत हे देखील आपल्याला इथे पाहता येईल. युरोपचं जे काही आहेत, युरोपमधील जागतिकीकरण असेल, महायुद्धापूर्वीची त्या ठिकाणची परिस्थिती असेल आणि महायुद्धानंतर पुन्हा कशा प्रकारचं त्यांनी आपला भाग विकसित केलेला आहे हे देखील आपल्याला, म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही पराजित देश आहेत, हे पराभूत जे काही राष्ट्र आहेत यांनी कशा प्रकारे पुन्हा आपली आर्थिक बाजू मजबूत करून पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला काय केलं आहे, सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि यातूनच तो आपण बघतो की पहिलं महायुद्ध पाहतो आपण, दुसरं महायुद्ध पाहतो, याचा झालेला समाज जीवनावर परिणाम पाहत असतो. परंतु हे पाहत असताना याच्याशी कुठेतरी आर्थिक बाब देखील कारणीभूत ठरलेले आहेत हेच आपल्याला सांगता येईल. जेव्हा आपण एखाद्या घटनेचा अभ्यास करतो तेव्हा कारण आणि परिणाम आपण पाहत असतो. ते कारण पाहत असताना आर्थिक कारण हे देखील त्या ठिकाणी अवश्य आपल्याला पाहावं लागतं. कारण आर्थिक कारणाशिवाय या ठिकाणी त्या ज्या घटना असेल त्या घटनेच्या हे आपल्याला अभ्यासणं अशक्य आहे. म्हणून आर्थिक बाब घटनेच्या मुळाशी असतेच असं आपल्याला निश्चित या ठिकाणी ठामपणे सांगता येईल. परंतु या समाजामध्ये जेव्हा हे परिवर्तन घडून येतात, हे घडत असताना आर्थिक बाब त्याच्या मुळाशी जरी असली तर सामाजिकतेमध्ये या ठिकाणी कशा प्रकारे त्याचा परिणाम होत गेलेला आहे हे देखील आपल्याला त्या निमित्ताने अर्थशास्त्राच्या साहाय्याने इतिहासाचा मांडणी करताना निश्चित स्वरूप काय होतं, उपयोगी ठरू शकतं. याचबरोबर ह्या अविकसित देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती, या अविकसित देशाने कशा प्रकारचं स्वतःला स्टेबल केलेलं आहे हे पाहत असताना आर्थिक बाब आपल्याला विचारात घ्यावे लागेल, हे देखील महत्त्वाचं आहे. इतिहासात जी काही आहेत कारणे आणि परिणाम जेव्हा ही अभ्यासले जातात त्यामध्ये इटाली, जर्मनी, स्पेन वगैरे देशामधून या नंतर काळाच्या ओघामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धती निर्माण आली आणि हुकुमशाही निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्था ही समाजावर कशा प्रकारचा परिणामकारक ठरले गेलेले आहेत हे आपल्याला आपण या सिलेबसमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. विशेषत्वाने जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले आहेत याचे कारण देखील अर्थव्यवस्था आहे. ज्याच्याकडे ज्या देशाकडे आर्थिक संपन्नता होती त्या देशाने काय केलं आहे, स्वतःचं एक परिपूर्णता निर्माण करून ज्या देशाला या ठिकाणी किंवा आपण बघतो की इंग्लंडसारखा देश या ठिकाणी भारतामध्ये येतो, ब्रिटिशांनी भारतामध्ये आले आणि एक व्यापार करण्यासाठी आले आणि राज्यकर्ते बनलेले आहेत. म्हणजे येण्याचा उद्देश काय होता, तर व्यापार होता. व्यापार कशासाठी करायचा, अर्थजन होता. म्हणजे अशा प्रकारच्या वसाहती निर्माण करून भारताच्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक अशा प्रकारचं एक वसाहती निर्माण करून आर्थिक सोर्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हेच नाही तर कच्चा माल जो काही आहे तो या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा तो कच्चा माल पुन्हा भारतामध्ये आणून जास्ती किमतीच्या मध्ये विकला जायचा. तर हे या ठिकाणी आणि या ठिकाणचा पैसा जो आहे तो पुन्हा जात होता. म्हणजे या ठिकाणी भारतीय गंगाजळी या ठिकाणी काय होती, दुसऱ्या देशामध्ये जात होती. त्याच्यामुळे अर्थातच या ठिकाणचा भारताची अर्थव्यवस्था त्यामुळे कशा प्रकारची काय झाली होती, हळूहळू कमी होत होती हे आपल्याला देखील सांगता येईल. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात आले, राज्यकर्ते बनले, परंतु राज्यकर्ते करता म्हणजे व्यापार करता करता राज्यकर्ते बनले. व्यापार करणं म्हणजेच आर्थिक स्रोत निर्माण करणे हाच त्यांचा मूळ उद्देश होता. आणि मग आपण म्हणतो की ब्रिटिशांची भारतातील आर्थिक नीती कशा प्रकारची होती हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय काय होतो पुढे निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतो. मग या ठिकाणी या ब्रिटिशांनी केलेलं भारताचं जे काही आर्थिक शोषण हा एक यातून पुढे आपल्याला विषय अभ्यासाचा विषय काय झालाय निर्माण झाला आपल्याला पाहायला मिळतो. 1949 मध्ये रशियन क्रांतीनंतर चीनमधील साम्यवाद कसा राबवला गेलेला आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या
महत्वाचा आहे हे देखील महत्व वाटतं. म्हणजे रशियातील जर साम्यवाद आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्या साम्यवादाच्या मुळाशी कुठेतरी आर्थिक बाब ही महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आज आपण असं म्हणूया की इतिहासाचा जर आपल्याला प्रत्येक एखाद्या संशोधकाला अभ्यास करायचा असेल तर तो ज्या ज्या अभ्यास करेल, मग सामाजिक बाबतीत असेल, त्या ठिकाणी जे परिवर्तन कसे होत गेलेले आहेत हे अभ्यास असताना त्याला अर्थशास्त्र समजून घेतल्याशिवाय हे कदापिही त्याला चांगल्या प्रकारची मांडणी करता येणार नाही. म्हणूनच या इतिहासाच्या अभ्यासासाठी प्रामुख्याने आर्थिक बाब ही आपल्याला विशेषपणे महत्वाची ठरेल. आणि ही बाब इतिहास म्हणजे इतिहासाचा जर परिपूर्ण अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर अर्थशास्त्राचा अभ्यास समाजाशिवाय परिपूर्ण होणार नाही. ही बाब इथं आपल्याला काय करून मेन्शन करावं. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये यांची येऊ शकतो की इतिहास आणि अर्थशास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे विश्लेषण करा. तेव्हा आपल्याला हे सांगावं लागेल की अर्थशास्त्र चा अभ्यास केल्याशिवाय इतिहास परिपूर्ण आपण समजून घेऊ शकत नाही. हीच बाब या ठिकाणी अत्यंत महत्वाची वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा इतिहास आणि अर्थशास्त्र यांचं कशा प्रकारचं एकमेकाला साह्य आहे हे आपण या ठिकाणी आज बघितलेलं आहे. यानंतरचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.